श्री कृष्णाय नमः. समत्व योग ज्याने आत्मसात केला, उदार हृदयानां तू वसुधैव कुटुंबकम अशा परमयोगात स्थित असलेल्या योग्याचे वर्णन भगवंत करत आहेत. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. जो योगी स्वतःच्या अनुभवाच्या तुलनेने इतर सर्व प्राण्यांकडे पाहतो, त्यांचे सुख असेल वा दुःख तो स्वतःचेच आहे असे मानतो, तोच मला प्रिय असलेला परमयोगी आहे. आपल्याला जसा आनंद वाटतो तशीच आनंदाची ओढ प्रत्येकाला आहे. आपल्याला जसा त्रास सहन होत नाही तसाच त्रास इतरांनाही असतो. यालाच गीतेत आत्मौपम्य म्हटले आहे, म्हणजे स्वतःची तुलना करून जगाकडे पाहणे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. जर आपण हा दृष्टिकोन स्वीकारला तर कुणाचंही दुःख आपण दुर्लक्षित करणार नाही. इतरांना दिलेला त्रास म्हणजेच स्वतःला दिलेला त्रास ही जाणीव मनात घट्ट झाली तर अहंकार नाहीसा होतो आणि करुणा जन्म घेते. हीच खरी योग साधना आहे. हीच आत्मौपम्याची शिकवण, जी आपल्याला सेवा, दया आणि समत्वाचा मार्ग दाखवते. गीतेतील ह्या श्लोकावर भाष्य करताना परमयोग्याची एक सुंदर व्याख्या ज्ञानदेव माऊलींनी पण केलेली आहे. म्हणूनी आपणपा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्यची एक उपासीजे पांडवागा. म्हणून स्वतःमध्ये विश्व पाहावं आणि स्वतःच विश्वात्मक व्हावं, ही साम्य भावना आहे. या साम्य स्थितीची प्राप्ती हेच परमभाग्य आणि असं जो प्राप्त करतो तोच परमयोगी. श्रीकृष्ण शरणं मम.